जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कारण आपला आजचा हा ब्लॉग खूप दिवसांनी येतोय आपल्या चॅनलवरती. तर आता मी चाललोय मुंबई, काला घोडा आर्ट फेस्टिवल आहे तिकडे आपण चाललोय आज. तर बघूया आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये आपण काला घोडा फेस्टिवलमध्ये काय काय ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. लास्ट इयरचा सुद्धा माझा ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे, नक्की जाऊन बघा. आपण यावर्षीचा सुद्धा ब्लॉग कॅप्चर करायचा प्रयत्न करूया आणि आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर चला, फायनली मी रेडी झालेलो आहे आणि सागर आहे आणि ऑफिसची मुलं आहेत सर्व. तर आम्ही चाललो. चला मित्रांनो, आता निघालोय घरातून आणि चालत चाललो स्टेशनला. माझ्यासोबत सागर आहे, मी आहे आणि अजून आपले सगळे फंडर लोक भेटतील तुम्हाला पुढे अजून आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला, एक आमचा कॉल रिसिव्ह नाही करतोय, कट करतोय मापासून दोनदा नाव त्याचं सांगतो तिकडे, नंतर पुढे गेल्यानंतरला. जस्ट आता आलोय विरारला, विरार स्टेशन. तर रिक्षा पण आहेत. आता चाललो आम्ही. चला गिन्याला जाऊया ना इकडून. सागर एस्केलेटरने जातोय, इकडे चालू आहे का बघूया आधी. हा, चालू आहे. चला काय काय. तर आमची ट्रेन येते समोरून, दादर डबल फास्ट आहे. दादर पकडतो, पुढे जाऊन आम्ही चेंज करू. हा, तिकडे ऊन असेल आता, इकडे बसू, ह्या साईडला बसूया. तर पोचलो चर्चगेट स्टेशनला आलोय जस्ट आता. ट्रॅव्हलिंग झालेली आहे आपली आणि आता आम्ही सगळे भेटणार आणि चाललोय आपण आपल्या काला घोडा आर्ट फेस्टिवल. अजून येत आहेत लोक. चला मित्रांनो, चर्चगेट स्टेशनला बघा, आज गर्दी खूप कमी आहे कारण आज नॅशनल हॉलिडे सुद्धा आहे. आपला प्रजासत्ताक दिन आहे, त्याच्या निमित्ताने आज गर्दी पण कमी आहे. आणि तर चला, तर मित्रांनो फायनली एंटर केलं आपण आता आतमध्ये काला घोडा आर्ट फेस्टिवल. आणि इकडे बघतोय आपण कशा प्रकारे त्यांनी बॉटल्सचा यूज करून मित्रांनो बघा कसा गेट बनवला. बॉटल्स आहेत, बॉटल्सचा मस्त रिन्युएबल केलं या लोकांनी आणि इकडे असा हा मस्त असा गेट बनवलाय. खूप छान वाटतंय एंटर करताना. इकडे पूर्ण बॉटल्स आहेत. आणि हा इकडे असा गेट बनवलाय. मित्रांनो फायनली सागर पोचलाय. खूप त्यांना तकलीफ यायला लागली इकडे आतमध्ये यायला. विदाउट स्कॅन आला ना, मस्त एकदम. आणि विदाउट स्कॅन. आणि इकडे मेंबर इकडे आली का, इकडे आली का. अरे इकडे स्कॅन शिवाय सोडत नव्हते इकडे. मी थांबलो बरा टाइम, स्कॅन केलं आणि आता आलो आतमध्ये. मित्रांनो इकडे लास्ट आम्ही स्कॅन करून सोडला की असं सोडला, स्कॅन करून सोडला की नाही ना. मला स्कॅनसाठी थांबवलं होतं म्हणून बरा टाइम थांबवलं इकडे. चलो फायनली आमचा ग्रुप मित्रांनो आला इकडे आणि आता आम्ही चाललोय. आमच्या न्यू मेंबर वर्षा. हा काला घोडा इकडे याच्यावरून नाव पडलं इकडे याला. हे काय मित्रांनो इकडे बघा काय केलंय. मित्रांनो इकडे समोर काय आहे एक्झॅक्ट माहीत नाही, पण कोणती तरी कलाकृती नक्कीच असणार आहे. पण इकडे बघूया, इकडे या साईडला यांचं मेन्शन केलंय वर्डिंग. मित्रांनो बघतो आपण इकडे. तर मित्रांनो इकडे आता विचारलं जस्ट मी यांना, जे इथले मेंबर्स आहेत, तर त्याने सांगितलं की मित्रांनो हे एक ब्लाइंड जे अंध व्यक्ती असतात ना त्यांच्यासाठी पोएम आहे. तर त्यांना ते टच करून ते ऑब्झर्व करतात की नक्की काय याचं वर्डिंग आहे. तर मित्रांनो ही एक पोएम आहे लिहिलेली या ब्लॅकबोर्डवरती. मित्रांनो इकडे स्टॉल्स वगैरे आहेत.
मित्रांनो इकडे दर्शनासाठी लाईन लागली असं तुम्हाला वाटत असेल. ॲक्च्युअली दर्शनासाठी नाही आहे, आतमध्ये काहीतरी सस्पेन्स आहे. अशी इथे पूर्ण अशी मोठी लाईन लागली आहे. तर आपण पण जाऊया लाईनमध्ये. अंदर जाके देखते क्या है मित्रांनो. एवढं आतमध्ये बघा काय सस्पेन्स. बस बाबाजी का घंटा लगा है ऊपर. कुछ नहीं, बस खाली एक स्ट्रॅटेजी आहे, बाकी कुछ नाही. मित्रांनो आतमध्ये काही नव्हतं याच्यामध्ये, फक्त बाबाजी का तुलनेत लावल्यावरती. आम्ही मित्रांनो लाईनमध्ये राहिलो खूप, पण काही मजा नाही आली. आता पुढे जाऊया. आता थाली अच्छी है.